नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आपण चाललेलो आहे जयपूर ट्रिपला आणि आता आपण एअरपोर्टवरती आहे. एअरपोर्टवरती आम्ही असे फोटो वगैरे काढले. त्याच्यानंतर आमची फ्लाईट लागली. फ्लाईटला लागल्यानंतर आम्हाला आत चेक इन करून आतमध्ये सोडले. त्याच्यानंतर आम्ही हा बघा एअरपोर्टचा लुक. अशा फ्लाईट्स एअरपोर्टवरती हे लावलेले आहेत आणि त्याच्यानंतर आम्हाला असं लाईनमध्ये उभं केलं की आमचे तिकीट्स वगैरे चेक करत होते ते. त्याच्यानंतर तिकीट वगैरे चेक करून झाल्यानंतर असं लाईनमध्ये आम्ही जवळजवळ 15 ते 16 स्टाफ होतो. आम्ही जयपूरला चाललो होतो आमच्या रिवॉर्ड अँड रिकग्नायझेशनसाठी, नाही का. जे काय वर्षभर काम केलं आहे आम्ही त्याची पावती घेण्यासाठी आम्ही जयपूरला चाललो होतो. आणि त्याच्यानंतर एअरपोर्टला गेल्यानंतर हा बघा एअरपोर्टच्या बाहेर, नाही का, जे कॅरियर लागलेले आहेत, नाही का, की पेट्रोलचा टँकर पण आहे जे की पेट्रोल आपल्या ह्याला लागलं नाही, फ्लाईटला. तर त्याच्यानंतर आमचं फ्लाईट असं बसल्यानंतर चालू झालं आणि आम्ही वाट बघत होतो आता फ्लाईट कधी वरती जाईल, नाही का. त्यामुळं फ्लाईट एकदम असं रनवेवरती थांबलं होतं आणि फ्लाईटचे म्हणजे हे चालू होतं, नाही का, स्पीड. आता ते स्टार्ट होणार होतं, नाही का. थोड्यावरती रनवेवरती थांबलं. त्याच्यानंतर फ्लाईटने आता स्पीड घेणार होतं फ्लाईट. त्याच्यानंतर आम्ही सगळे बसून घेतलं. आम्ही चेक इन वगैरे करून आमचे लगेज वगैरे वरती ठेवून घेतलं आणि असं एकदम फ्लाईट चालू झालं. फ्लाईट चालू झाल्यानंतर आमची चर्चा चालली होती. आता काय जण जे माझे फ्रेंड होते ते की फर्स्ट टाईम बसले होते, त्याच्यामुळं त्यांना एवढा अनुभव नव्हता. मी याच्या आधी एकदा दोनदा गेलेलो फ्लाईटनी, त्यामुळं मला थोडं माहीत होतं, नाही का. आणि असं फ्लाईटने आमचं टेक ऑफ केलं आणि मस्त भारी वाटत होतं, नाही का. सगळी मज्जा करत होते. फर्स्ट फ्लाईट, नाही का. आमचं आधी ट्रेनने जायचं ठरलं होतं पण त्याच्यानंतर आम्हाला फ्लाईट बुक केलं कंपनीने, नाही का. आणि असं हवेत असं फ्लाईट एकदम मस्त वाटत होतं, नाही का. एकदम बाहेरचा लोक आम्ही खिडकीतनं सगळेजण पाहत होतो. आम्ही एअरपोर्टवरनं टेक ऑफ केल्यावरती असं एकदम हवेत एकदम असं स्थिर झाल्यासारखं आणि आमचे कान सुन्न झाल्यासारखं वाटत होतं, नाही का. आणि वरती गेल्यावरती मस्त वाटत होतं एकदम हवेत असं, नाही का. आणि असं फ्लाईट म्हणजे पुढं जाते असं वाटतच नव्हतं, चालते असं वाटत होतं, नाही का. आणि सगळे एन्जॉय करत होते, नाही का. त्याच्यामुळे आपण परत फ्लाईटमध्ये गेल्यानंतर फोटो वगैरे काढले थोडे आणि त्याच्यानंतर आपण लँड झालो जयपूरला लँड झाल्यानंतर एअरपोर्टवरती आम्ही थोडे फोटो वगैरे काढले. त्याच्यानंतर आम्हाला हॉटेलसाठी गाडी आली. आम्ही पोचलो हॉटेलवरती आणि हॉटेलचं तुम्हाला लुक दाखवतो. हयात रेसिडेन्सी एकदम असं कडक असं हॉटेल होतं, नाही का. एकदम मस्त हॉटेल होतं आणि 5 स्टार हॉटेल असल्यामुळं तुम्हाला हॉटेलचं लुक दाखवतो. एकदम भारी वाटत होतं, नाही का. आणि आम्हाला 5 स्टार हॉटेलमध्ये घेऊन गेले त्याच्यानंतर. आणि हॉटेलमध्ये गेल्यानंतर आम्ही हॉटेलचे थोडे लुकचे फोटो काढले, नाही का. बाहेरनं तुम्ही हॉटेल बघा, ग्राउंड कसं दिसतं एकदम मस्त असा खतरनाक व्ह्यू होता. हा माझ्या रूमच्या खिडकीचा व्ह्यू होता, नाही का. एकदम असा कडक, नाही का. आणि एकदम फ्रेश आणि मस्त वाटत होतं, नाही का. असलं कडक हॉटेल ह्याच्या आधी माझं फर्स्ट टाईमच होतं की. त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी परत हॉटेलचे फोटो काढले आणि हॉटेलचं व्ह्यू तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर आम्ही फोटो वगैरे काढले आतमध्ये, लॉबीचे वगैरे फोटो काढले आणि आम्ही फोटोशूट चालू होता हॉटेलमध्ये, नाही का. आणि असं एकदम 5 स्टार हॉटेलचं अशी ट्रीटमेंट एकदम मस्त भेटत होती तिथं, नाही का. सगळं फोनवरती कॉल करत होतं. स्विमिंग पूल असं मस्त होतं ना. मग आम्ही गेलो स्विमिंग वगैरे करून मज्जा घेत होतो पोहण्याची, नाही का. एकदम भारी वाटत होतं. आणि माझ्या फ्रेंडने गोप्रोचा कॅमेरा आणला होता, त्यामुळे त्याच्यामध्ये आम्ही शूटिंग वगैरे काढली. आणि त्याच्यानंतर आमचं इव्हेंट होता. इव्हेंटसाठी आम्ही रेडी झालो, कपडे वगैरे घालून फोटो वगैरे घेऊन आम्ही इव्हेंटला गेलो. त्याच्यानंतर इव्हेंट संपल्यानंतर आम्ही परत हॉटेलला बाहेर आल्यानंतर परत मला ट्रॉफी वगैरे दिली. इव्हेंटमध्ये ट्रॉफी भेटल्यावर मस्त वाटलं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही परत रेडी झाल्यानंतर आम्हाला घेऊन गेले चौकीदानी म्हणून राजस्थानमध्ये मोठं एक राजस्थानी हॉटेल आहे. तिथं गेल्यानंतर आम्ही म्हणजे जेवण वगैरे केलं. सगळ्या ग्रुपने आम्ही बसलो होतो आणि मस्त फुल यार अशी मजा आली एकदम, नाही का, खतरनाक. त्याच्यानंतर आम्हाला काय खायला दिलं तर म्हणजे तिथलं राजस्थानी सगळे पदार्थ होते, नाही का. त्याच्यानंतर तिथलं मेनू कार्ड वगैरे सगळ्या गोष्टी होत्या. त्याच्यानंतर आम्ही तिथून निघालो
तिथून निघाल्यानंतर तिकडं सगळे राजस्थानला असे मोठे मोठे फोर्ट आहेत. तर तिथं रोडने जाताना आम्हाला सगळे फोर्ट दिसत होते, एकदम भव्य असे फोर्ट. आणि आता आम्हाला घेऊन चालले होते अमर फोर्ट म्हणून आहे. अमर फोर्ट हा मोठा फोर्ट आहे तिथला, आमोट फोर्ट दाखवायला नाही का. मग त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो आमोट फोर्टवरती. तिथं एक म्हणजे राजस्थानी माणूस आपलं उडजा कालिकावरती म्हणजे हे वाजवत होता, सितार वाजवत होता असले नाही का. त्याच्यानंतर आम्ही वरती फोर्टवरती गेलो नाही का. सगळे फोर्टचे व्ह्यूज वगैरे फोटो वगैरे काढले आणि एकदम मस्त वाटत होता. आणि जो गाईड होता तो पण आम्हाला सांगत होता बाबा किती वर्षापासून जुनं आहे आणि कसं कन्स्ट्रक्शन केले. आणि तुम्ही पाहू शकता इथं एवढी मोठी वॉल होती ना, एकदम चायना वॉल सारखी वॉल होती मोठी नाही का. आणि मी विचार करत होतो की हे कन्स्ट्रक्शन करायला किती दिवस लागले असतील नाही का. आणि जुनं कन्स्ट्रक्शन आणि बाहेरनं तुम्हाला दाखवतो फोर्टचा व्ह्यू. असला मोठा फोर्ट होता ना हा, म्हणजे जवळजवळ 10 ते 15 एकरमध्ये हा फोर्ट होता नाही का. आणि ते फोर्टवरती एक असं हे होतं की जिथं तुमचा फ्लॅग लावायचा. जर राजा फोर्टवरती असेल तर ते व्हाईट फ्लॅग लावायचे की राजा आहे म्हणून नाही का. आणि राजा जर नसेल, बाहेर गेलेला असेल राजा, तर तिथं रेड फ्लॅग असं लावलेला असायचं नाही का. मग आम्ही गेलो फोर्ट वगैरे पाहिला, एकदम म्हणजे असं मस्त वाटत होतं नाही का. आणि राजस्थानमध्ये गरमी खूप आहे नाही का, टेम्परेचर वगैरे होतं, गरमी खूप होती. आता हे जे पाणी दिसते ना त्याच्यात तुम्हाला त्यांनी हे लावलं होतं आपलं जे केशर असतं ना, केशरची राजा वगैरे त्या टायमाला केशर वगैरे लावायचं पाण्याच्या मधोमध. त्यांनी एक थोडी शेती केली होती आतमध्ये, तर त्याच्यामध्ये ते पाण्यामध्ये केशर वगैरे लावले. तर तिथले पूर्ण एक गाईड होता, त्याने आम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या व हिस्ट्री काय आहे. त्याच्यानंतर आम्ही निघालो. त्याच्यानंतर आम्ही राजस्थानी ॲटो रिक्षा घेतली तिथनं. ॲटो रिक्षात आम्ही फोटो वगैरे काढले. त्याच्यानंतर आज सगळे मजा करत करत आम्ही परत हॉटेलला पोचलो. हॉटेलला पोचल्यानंतर आमची फ्लाईट होती. मग आम्ही परत एअरपोर्टसाठी तयार झालो. एअरपोर्टला गेले, आम्ही फोटो वगैरे काढले. परत आम्ही एअरपोर्टच्या एका चॉपरमध्ये बसलो. चॉपरला बसल्यानंतर आम्ही आतमध्ये गेल्यानंतर परत फोटो वगैरे काढले आणि परत आम्ही आलो पुण्याला आल्यानंतर मग आम्ही एअरपोर्टवरती फोटो वगैरे काढले. तर असेच नवनवीन व्हिडिओला पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा.